तुम्हाला माहित आहे का की संत नामदेवांची समाधी मंदिराच्या महाद्वारातच का? चला तर मग जाणून घेऊया या मागचा हृदयस्पर्शी इतिहास. मित्रांनो, जर तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी आपण एका पायरीला नतमस्तक होतो, ती म्हणजे नामदेव पायरी. पण नामदेवांची समाधी तिथेच का? सांगतो. त्याचे झाले असे की स्वतः एकदा भगवंतांनी नामदेवांना विचारले की नामा, तुला हवे ते माग. त्यावर नामदेवांनी एक विलक्षण मागणी केली. ते म्हणाले, देवा, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या कोट्यवधी भक्तांच्या पायाची धूळ माझ्या माथी लागावी असे स्थान मला दे. नामदेवाची मागणी ऐकताच भगवंत गहिवरले. तो दिवस होता आषाढ वैद्य त्रयोदशी. विठ्ठलाच्या आज्ञेने मंदिराच्या महाद्वारातच जमीन दुभंगली. नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबातील 14 सदस्यांसह, ज्यात पत्नी, वडील, आई आणि त्यांची 4 मुले आणि त्यासोबतच सुना, मुलगी आणि संत जनाबाई यांचा समावेश होता. या भूमीत त्यांनी जिवंत समाधी घेतली. मित्रांनो, आजही पंढरपूरला गेल्यावर आपण या पायरीवर पाय न ठेवता तिथे नतमस्तक होतो. भगवंत म्हणतात, माझ्या भक्तांची सेवा हीच माझी खरी सेवा आहे. तर आता तुम्हाला समजले असेलच की संत नामदेव महाराजांची समाधी मंदिराच्या महाद्वारातच का आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी.